सामना ऑन होतोय. ऑर्करचा चेंडू ऑफच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला, जबरदस्त अपील केले जाते आणि बाद गडी होतोय. क्या बात आहे, पहिल्याच चेंडूवर गडी बाद. पहिल्या चेंडूवर चांगले काम करतात मेघनाथ जाधव. पहिला झटका दिला जातोय. सूरज बाद होतो. ज्या सूरजने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, पहिल्याच चेंडूवर एक ऑफच्या दिशेने चेंडू टाकला होता. चेंडू टाकत ऑफच्या दिशेने स्विंग झाला होता, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू पुढील यष्टीच्या हातात विसावला गेला. आता मात्र पहिलाच झटका, पहिल्याच चेंडूवर जय बोलणार संघास मात्र श्याम वैजल पुढे सरसावतो. नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतो स्वराज अंधेर. मेघनाथ याचा दुसरा चेंडू, 3 षटकाचा सामना असेल. आता मात्र मोठा फटका येणं गरजेचं असताना मात्र वन बॉन्स आरपार सीमापार चौकारासाठी जबरदस्त खेळी करताना श्याम वैजल. नाण्याने ज्याप्रमाणे 2 बाजू असतात त्याप्रमाणे पहिली बाजू होती गोलंदाज मेघनाथ जाधव पहिल्याच चेंडूवर झेल टिपला होता, त्याचप्रमाणे दुसरी बाजू होती ती मध्ये श्याम यांनी दुसऱ्या चेंडूवर चौका ठोठावला होता. आता मात्र पुन्हा एकदा झेल घेतलेला सुंदर झेल, दुसरा झेल टिपताना 38 सर्कलमध्ये. जे ज्याप्रमाणे सूरज अंधाऱ्याला झेल बाद केलं होतं त्याचप्रमाणे श्याम वैजल्याला सुद्धा एक खणखणीत चौकार मारत झेल बाद केलं. त्याचप्रमाणे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ठाणे पालघर असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री विश्वनाथ वरठा यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत सर्व संघासाठी आणि चांगलं आयोजन नियोजन शिवसाई स्पोर्ट्स कुहेसाठी सुद्धा कौतुक केले जाते. त्याप्रमाणे क्लिअरिटी सुंदर, लाईव्ह क्लिअरिटी सुंदर आहे, त्यांचे सुद्धा स्वागत केलं जात आहे. आणि पुढे चेंडू पुन्हा एकदा ऑप्शन खेळून काढण्याचा चेंडू चांगला क्षेत्र करण्याचा प्रयत्न, एका हाताने चेंडू थांबवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे असते. धावसंख्या होते 2 गडी बाद 5 धावा. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर विकेट, मात्र चौथ्या चेंडूवर 1 धाव येते. मात्र समीर स्ट्राईक एंडवर पाहतोय. ज्याप्रमाणे बॅटचा पट्टा फिरवताना पाहणार आहोत समीर स्ट्राईक एंडवर, ज्याप्रमाणे त्यांची बॉडी लँग्वेज आपण पाहतोय. धाव मात्र जबरदस्त वेगाने घेता येतं समीर. केनियामध्ये जर आपण बॅट्समन पाहायला गेला, एक यष्टीरक्षक संदीप पाटील पाहायला गेला, त्याप्रमाणे जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला गेला. त्याचप्रमाणे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण आता मात्र झेल तिसरा असता निश्चितच 3 विकेट बाद करण्याचे ठरलं असतं. मात्र डेंजर झोडकन चेंडू फेकला गेला. चेंडू कसा फेकला गेला तर खराब दिशेने फेकला गेला, पंपलिंग केली गेली, फेकाफेकी केली गेली, मात्र 3 धावा येणं झालं. क्या बात आहे, खातं खोलताना 3 धावनेशी. जबरदस्त रनिंग समीर या फलंदाज शालूट जबरदस्त. ज्याप्रमाणे वजन जास्त मात्र खेळी सुद्धा तेवढीच वजन आहे समीर यांची. पहिल्या चेंडूवर 3 धावा येतात. धावसंख्या पाहतोय आतापर्यंत धावसंख्या 2 गडी बाद 8. मेघनाथ जाधव पहिले षटक हाताळताना स्ट्राईक एंडवर स्वराज अंधेर. आखुडबाई चेंडूवर लॉप केले. चेंडू कुठे जाईल तर सरळ आरपार सीमा पार चौकारासाठी. क्या बात आहे, स्वराज अंधेर चमकतोय. आणि थोडासा जखमी सुद्धा झाला होता स्वराज गोलंदाजीसाठी. आणि धावसंख्या
2 गडी बाद 12 धावाची धावसंख्या निश्चितच 2 गडी बाद करताना एकच मेघनाथ जाधव मात्र एक झेल सोडला गेला. आतापर्यंत मी म्हणेन की 2 झेल सोडले गेले असतील, मात्र अतिरिक्त धाव देण्याचं काम केलं गेलं. चांगली गोलंदाजी हाताला पहिल्या चेंडूवर बाद केलं गेलं होतं. सूरज यांना तिसऱ्या चेंडूवर बाद केलं होतं. धावसंख्या 4 असताना मात्र 2 गडी बाद केले होते मेघनाथ याने. मात्र शेवटच्या चेंडूवर खणखणीत सौराज अंधेर यांनी चौकार मारत धावसंख्या जी हवी होती धावसंख्या 12 ती धावसंख्या जमवली गेली. आता मात्र पाहतोय दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी येतोय पूर्वेश तांबडे. न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचा एक चांगला उत्कृष्ट असा गोलंदाज आपण पाहतोय. मात्र स्ट्राईक एंडवर पाहिलं गेलं तर समीर पहिल्या चेंडूवर 3 धावा पळून काढणं मित्रांनो सोपा नसतात. ज्याप्रमाणे 3 धावा पळून काढणं एक साधा क्रिकेटसुद्धा धावणे 3 धावा जर काढत असेल तर त्याला दोन्ही बाजून दम लागत असतो. त्याचप्रमाणे मात्र समीर कोणत्याही प्रकारे एक चांगला वॉर्मअप करताना आणि पहिल्या चेंडूवर 3 धावा काढत असताना धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या 12 पाहतोय. स्ट्राईक एंडवर ध्रुवेश टू समीर. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने खेळला चेंडू आणि 1 धाव होते. चेंडू अडवेपर्यंत अतिरिक्त मी म्हणेन की निश्चितच चांगली कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. 1 धाव येते. धावेनुसार धावसंख्या होते ती म्हणजे 13. चांगली सुरुवात पूर्वेश तांबडे यांच्या गोलंदाजीवर. पहिला चेंडू 1 धाव. जोपर्यंत सौराज आहे सचिन आहे. सूरज मात्र बाद होतोय. सचिनचे येणं बाकी आहे. आता मात्र चेंडू खाली राहुल याने 3 झेल टिपले होते मागच्या इनिंग मध्ये आणि आता मात्र हा चौथा झेल सुद्धा राहुल यांच्याकडे आहे. क्या बात आहे. जबरदस्त आतापर्यंत क्षेत्ररक्षण पाहिले गेले राहुल यांच्याकडून. क्या बात आहे राहुल. जबरदस्त चौथा तुझं झेल आणि आतापर्यंत व्यासपीठासमोर झेल आणि क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. ज्याप्रमाणे जॉन्टी रोड ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षण करत होता त्याचप्रमाणे राहुल सुद्धा महम्मद कैफ याची सुद्धा क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. रवींद्र जडेजा त्याच्यापासून सुद्धा आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. त्याचप्रमाणे राहुल यांच्याकडून क्षेत्ररक्षण पाहतोय. ज्याप्रमाणे 11 खेळाडू एक खेळाडू खेळत नसतो तर 11 खेळाडू खेळत असतात त्याचप्रमाणे राहुल यांचं सुद्धा मोठं योगदान आहे. आतापर्यंत तिसरा झटका येतोय. मात्र सुरुवात नंतर येतोय सचिन बाद. आता मात्र मोठा फटका मारण्यापर्यंत अपील केली जाते. चेंडू थोडासा दिशा नसते मात्र चेंडू एसटीवर फेकला होता. आता मात्र 1 धावनिशी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 14. चांगल्या घडामोडी घडतात पूर्वेश तांबडे यांच्या गोलंदाजीवर. आता मात्र पाहणार आहोत या षटकाने 3 चेंडू टाकून झाले. 1 गडी बाद आणि 2 धावा दिल्या आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा येणं झाले आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर धावा येणं झालं होतं 12. 2 गडी बाद. आता मात्र चेंडू आपल्या नो चेंडू सांगता केली जाते. क्या बात आहे. आणि याच्या चेंडूवर जर निश्चितच बॅट जर लागली असती तर अतिरिक्त धाव येणं असतं. मात्र वाईट समजून सोडून दिला चेंडू आणि फ्री हिट असेल. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या होती ती 15. म्हणजे ज्याप्रमाणे सूरज यांनी गोलंदाजी हाताळली होती सौराज यांनी गोलंदाजी हाताळली होती त्याचप्रमाणे सचिन सुद्धा यांनी सुद्धा भरपूर अतिरिक्त धाव दिल्या होत्या. लो फुट चेंडूवर फ्री हिट असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जातो आरपार सीमा पार चौकारासाठी. क्या बात आहे. क्या बात आहे. जबरदस्त डान्स आणि जबरदस्त चौकारासह धाव संख्या पुढे गेली. धाव संख्या पाहतोय. चौथ्या चेंडूवर एक चौकार फ्री हिटचा चांगला फायदा घेतो. धाव संख्या पुढे गेली. धाव संख्या झाली 19.
नो चेंडू हाताला होता, नो चेंडूवर फ्री हिट होता आणि फ्री हिटचा फायदा घेत चौकार आणि सूर्याची किरण डोल्यावर आली असं इशारा करत कोणत्या प्रकारे झेल टिपता आला नाही. क्षेत्ररक्षक थोडासा ज्याप्रमाणे सूर्याची किरण डोल्यावर येतात आणि चेंडू दिसत नाही, त्याचप्रमाणे रविदादा सुद्धा यांचं उपस्थिती लाभलेलं आहे. मी रविदादा यांना सुद्धा व्यासपीठावर बसण्याची स्थानापन्न होण्याची कृपा करतो. त्याचप्रमाणे गणेश आणि रवी यांची मैत्री भेट घेण्यासाठी आलेले आहेत. क्या बात आहे. सामन्यास सुरुवात होते. षटक दुसरं. पूर्वेश तांबडे चांगला खणखणीत चौकार. धावसंख्या 19. आता मोठा फटका जबरदस्त वेगाने चेंडू मारतो. चेंडू कुठे जातो तर एका हाताने फील्ड केला जातो. डेंजर झोनकडे चेंडू. आता मात्र डेंजर फलंदाज बाद होतोय. क्या बात आहे. समीर नंतर आपण पाहणार ऋतिक वाडू आणि जबरदस्त समीर याने सुद्धा पळून धावा काढण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच थोडंसं वेल कमी पडला आणि वेगाने चेंडू फेकला गेला. कनेक्ट चांगलं झालं आणि रनआउट झाला तो म्हणजे समीर. आता मात्र धावसंख्या होते 20 आणि गडी बाद होतात 4 गडी बाद होतात. मात्र सचिन स्ट्राईक एंडवर मोठा फटका येणं गरजेचं असताना मात्र आता मात्र रेकच्या दिशेने मला चेंडू पुढे सरसावतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एका हाताने टिपला जाते चेंडू. मात्र 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या 2 भर पडते. धावसंख्या 22 होते. 4 गडी बाद 22 धावा आणि पूर्वेश तांबडे षटक हाताळतोय. आता मात्र अपील केली गेली होती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 22. मात्र 30 षटक हाताळण्यासाठी न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचे दारमदार कोणाच्या खांद्यावर दिले जाते. अजित की गिरीश जबरदस्त फलंदाजी केली होती. गिरीश यांनी सुद्धा, अजित यांनी सुद्धा. त्याचप्रमाणे चांगलं झेल टिपण्याचा कार्यक्रम सुद्धा चांगला केला होता राहुल याने. आतापर्यंत पहिल्या इनिंगमध्ये मी पाहिलं गेलं तर सलग 3 झेल टिपले होते. या इनिंगमध्ये सुद्धा 1 झेल सौरभ यांचा टिपला. साधा झेल नव्हता तर जबरदस्त लांबूर येऊन हा झेल पकडला होता आणि सक्सेसफुल झेल पकडला होता. आतापर्यंत 4 गडी जर मी म्हणेन ते नावावर माझ्या जर हातात असं निश्चितच राहुल यांच्या नावावर हे 4 गडी बाद असते आणि मॅन ऑफ दचा मानकरी सुद्धा मी त्याला ठरवलं असतं. मात्र गोलंदाजाला हा मान दिला जातोय. ज्याप्रमाणे अजित यांचं नाव घेतलं होतं आणि अजित यांच्या खांद्यावर दारमदार दिलेला आहे. मात्र 30 षटक हाताळण्यासाठी अजित स्ट्राईक एंडवर ऋतिक वाडू. धावसंख्या होते 22. 11चे सरासरी धावसंख्या जमवली जाते. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा येणं झालं आहे. ऋतिक तो अजित. पहिला चेंडू वैयक्तिक परिषटक. हाफ पिच चेंडू ऑफच्या दिशेने वळला गेला चेंडू. मात्र कोणत्या प्रकारच्या बॅटमध्ये संपर्क आला नाही. निर्धाव चेंडू टाकला गेला. मित्र जर न्यू संघर्ष संघासमोर संघर्ष जर करायचा असेल तर निश्चितच 35-36 धावा समोर ठेवाव्या लागतील. ज्याप्रमाणे 34 धावांचा आव्हान असताना शेवटच्या षटकामध्ये 19 धावांचा पाठलाग केला होता. आता मात्र पुन्हा एकदा तशीच बॅट फिरवता मात्र निर्धाव चेंडू जातोय. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी अजित जाधव यांच्याकडून. थांबवलं जातंय. स्ट्राईक एंडवर कोण आहे तर ऋतिक वाडू. मात्र नॉन स्ट्राईकवर उपस्थित सचिन वाघासारखा वाट पाहतोय की मला स्ट्राईक कधी मिळेल. मात्र थोडासा मला जवळजवळ 3 चेंडू तरी मिळावेत या उद्देशाने थोडंसं मार्गदर्शन करताना मात्र सचिन टू ऋतिकसाठी षटकाचा 3रा चेंडू. 2 चेंडू डॉट फुलटॉस चेंडूवर मार करता चेंडू सरळ आपटला होता. मात्र परत बोलवला गेला. आऊट नसतो आणि डॉट चेंडू हाताचा चेंडू पकडल्यानंतर कोणत्या प्रकारे धाव घेतली जात नसते.
स्टंपिंग असेल हां. स्टम आउट झालेला आहे ऋतिक वाडम. आता 3 चेंडू डॉट झालेला आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी असेल अजित यादव. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 22, 11ची सरासरी असल्याने मात्र ऋतिक नंतर येतो सुरेश अंधेर. मात्र निश्चितच जर स्ट्राईक एंडवर जर सचिन असता त्या 3 चेंडूमध्ये कोणता तरी एक मोठा फटका आला असता. मात्र 3 चेंडू डॉट होत आहेत. धावसंख्या स्थिर राहते, धावसंख्या 22. थोडं थांबवलं जात आहे. न्यू संघर्ष बंगलापाडा संघ अंधेरपाडा संघ असं थांबवलं जात आहे. मात्र आतापर्यंत आपण पाहिलं की 5 गडी बाद होत आहेत. 5 बाद 22 धावा. जर या 3 चेंडूमध्ये जर कमीत कमी 10 धावा जर येणं झालं तर समान. आता मात्र बॅटची एज घे, चेंडू पुढे सरसावता आणि निश्चितच स्ट्राईक दिली जाईल. 1 धाव येते. चौथ्या चेंडूवर मात्र 2 चेंडू शिल्लक, 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये 1 गडी बाद आणि 1 धाव दिलेली आहे अजित जाधव यांनी. धावसंख्या होते 23. नाण्याची पहिली बाजू पाहतो मित्रांनो. निश्चितच जर या शेवटच्या 2 चेंडूमध्ये जर एक चौकार किंवा षटकार आला तर समाधानकारक अशी धावसंख्या आपण पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 23 आहे. निश्चितच जर षटकार किंवा 6 धावा जर जमल्या गेल्या या 2 चेंडूमध्ये तर 30 ही धावसंख्या समाधानकारक असेल. चेसिंगसाठी थोडीशी अडचण असते. संध्याकाळचे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चेसिंग ही थोडीशी कठीण होते. आता माझा उचलीचा चेंडू खराब चेंडू केला जातो. अतिरिक्त धाव दिली जाते. अतिरिक्त धावनिशी धावसंख्या 24 होते. ज्याबरोबर सचिन आला आणि 1 धाव सुद्धा अतिरिक्त आली. मात्र 4 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. 2 चेंडू शिल्लक. 1 मोठा फटका येईल का आणि 1 डॉट चेंडू येईल का अजित जाधव यांच्याकडून. आखुडबा चेंडू, चेंडूवर चांगला लॉब केलेला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज. चेंडू कुठे जाईल? आर पार सीमा पार षटकारासाठी. वाह क्या बात है. ज्याप्रमाणे सचिन स्ट्राईक यांची वाट बघत होता. सचिन याला स्ट्राईक दिली गेली. सुरेश यांनी स्ट्राईक दिली गेली आणि स्ट्राईकचं सोनं केलं. मी म्हणालो होतो 2 चेंडूमध्ये एक षटकार येईल का आणि 2 चेंडूमध्ये षटकार आला. 1 चेंडू शिल्लक आहे मित्रांनो. धावसंख्या 30 समाधानकारक असेल माझ्यासाठी तरी, की धावसंख्या 10च्या सरीसरी जमवताना थोडीशी अडचण येते. मात्र चांगली गोलंदाजी करता आखुडबा चेंडू बॅटची एज घे, चेंडू पुढे सरसावतोय. यष्टीने पुढे वाटचाल करतोय. ऑप्चित चेंडू हाणला होता मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या 1 ने पुढे सर. धावसंख्या होते 31. 3 षटकामध्ये या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या 12 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं 9 धावा येणं झालं आणि 1 मोठा षटकार आला होता सचिनच्या बॅटमधून. एकंदरीत 31 धावा आपण पाहतोय. धापलकावर लवल्या गेल्यात. जय भोलेनाथ पिंपलशेत संघाने 32 धावांचं आव्हान असेल. निश्चितच मागच्या मॅच मध्ये बघितली लुवादार फलंदाजी केली गेलेली बंगलापाडा संघाकडून. लास्ट षटकामध्ये जवळजवळ 21 धावांची पारी पेश केली गेलेली अजित याने. तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या जय भोलेनाथ पिंपलशेत. एकंदरीत आपण क्वार्टर फायनल पाहतोय. अंतिम सामना अजूनही आपल्या भेटीसाठी प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. समोर संघ आपण पाहतोय
गणेशपुरी संघ आला आणि यामधून जो विजय होईल त्यांच्यामध्ये एक बिग लढत पाहायला भेटेल, यात काही शंका नाही. जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय शिवसाई स्पोर्ट कुये यांच्याकडून. एक चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या ठिकाणी जगभर लाईव्ह पसरवलं जात आहे. चांगलं आयोजन नियोजन केलं गेलंय, चांगलं मंडप डेकोरेशन आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी देखील तंबू उभारले गेलेत, त्यानंतर खेळाडू कक्ष आपण पाहतोय, त्यानंतर लाईव्ह कक्ष आपण पाहतोय ज्या ठिकाणी कॅमेरामॅन सज्ज आहेत, त्यानंतर आमचं समालोचन कक्ष पाहतोय, मान्यवर कक्ष पाहतो, ट्रॉफीज कक्ष पाहतो आपण. निश्चितच चांगलं आयोजन दाद द्यावी लागेल आयोजकांना. तर सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये वाटचाल करते. गिरीश तांबडे आणि हरेश ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये वाटचाल करते. सॉरी किरण, चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. अंतिम सामना अजूनही आपल्यासाठी पेश केला जाईल. गणेशपुरी वर्सेस विजेता संघ. किरण तांबडे आणि गिरीश तांबडे ही जोडी. तर श्याम वैजल या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळण्याकरिता आपल्या टेपाच्या पाड्याच्या गावच्या एंडकडनं आपण पाहतोय गोलंदाजीचं टोक. तर आज स्पर्धेचा आपण पाहतोय दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये पुढे आलेला संघ घोटगावचा संघ पुढे आला, जिवलग ग्रुप घोटगाव संघ पुढे आलेला आहे. तर आजचा कोणता संघ पुढे येईल? गणेशपुरी, पिंपलशेत की बंगलापाडा? किच थोड्याच वेळात समजेल आपल्याला. अजून एक सामना बाकी यामध्ये जो हरेल तो या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. यस, गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला चेंडू हाताला जातोय सज्ज या ठिकाणी. यावेळेस जबरदस्त कव्हर ड्राईव्ह केला गेला, तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. तत्पूर्वी एकेरी धावीने या ठिकाणी किरण तांबडे याचं खातं खोललं जात आहे. धाव फलकावर सुद्धा श्री गणेशा होतं एक धावीने. तर षटकातील पुढचा चेंडू इथे रायडा मोरचा विकेट मारा केला जातोय. यावेळेस केच सुरेखरित्या खेळून काढला गेला. पुन्हा एकदा एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. तर या ठिकाणी असं केलं जाते की खातं खोललं जाते. ज्यावेळेस खातं खोललं जाते, धावफलकावर जेव्हा धाव आपली लागली जाते त्यावेळेस नक्कीच सेल्फ कॉन्फिडन्स वाढला जातोय, फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावला जातोय. तेच या ठिकाणी गिरीश याने देखील केलं गेलं आणि किरण तांबडे देखील एक धावेवर खेळतोय. एक चेंडूचा फेस केला गेला. पुन्हा एकदा सज्ज किरण तांबडे रायडा मोरचा विकेट मारा केला जातोय. यावेळेस फुलटच चेंडू पंचांकडे अपील केलं जाते. लेग फोरचं शरीरावर चेंडू आदळतोय. एक धाव तत्पूर्वी सिंगल कंप्लीट केली जाते. तर 3 धावा लागल्या जातात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. चांगली पॉवरफुल गोलंदाजी हाताळली जाते, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे बेनिफिट असते फलंदाजाला की क्षेत्ररक्षकाच्या वरून जर शॉट केला तर निश्चित सीमा पार चौकार किंवा षटकार जाईलच. मात्र या ठिकाणी पूर्णपणे बेनिफिट उठवताना श्याम वैजल. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक, सुंदर गोलंदाजी. षटकातील चौथा चेंडू सज्ज होतोय. आता मात्र गिरीश मॅन फ्रॉम यावेळेस ते ड्राईव्ह केलं गेलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. चांगली फेकी येते, ॲक्युरेट फेकी आपण पाहतोय मिस्टर सचिन अंधेर याच्याकडून. आणखीन एक सिंगल कंप्लीट केली जाते. तर एकेरी धावीने आता मात्र धाफलकर एकंदरीत. तर या ठिकाणी दाखल आयडा यांच्या शुभ आगमन होते या क्रीडा नगरीमध्ये. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. दाखल आयडा. असा पुढचा चेंडू सज्ज होईल पुन्हा एकदा. यावेळेस हो 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 चुकी करतोय गोलंदाज. नोचा इशारा येतोय पंचांकडून आणि फ्री हिटचा इशारा देखील असेल. त्याचनंतर गणेश वरटा यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. गणेश वरटा. तर 6 धावा एकंदरीत धावफलकावर लागल्या जात आहेत. थोडीशी चुकी करतोय गोलंदाज.
तर आता मात्र गिरीश स्ट्राईक एंडवर येतो. एकंदरीत आपण पाहतोय या षटकामध्ये जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष पहिल्या षटकामध्ये. तर षटकातील 5वा चेंडू येतोय. सज्ज होते गिरीश तांबडे, बंगलापाडा. यावेळेस चेंडू हवेमध्ये खेळून काढला गेलाय. चेंडू 1 बॉन्स, सीमा रेषा पार, चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर ज्या फटक्याची गरज होती तो फटका या ठिकाणी आला गेलाय गिरीश याच्या बॅटीतून. 10 धावा एकंदरीत दाफलकावर लागल्या जात आहेत. अंतिम चेंडूचा खेळ शेष या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गोलीच्या बंदुकीप्रमाणे फरार होतो. सीमा रेषा पार, चौकार. तर एकंदरीत 14 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. गिरीश बॅक टू बॅक 2 चौकार पेश केले जातात. सुरेख फलंदाजी होते या ठिकाणी. निश्चितच हवेचा वेग आपण पाहतो, हवेचा झोक पाहतो या ठिकाणी. निश्चितच रायटी फलंदाज या ठिकाणी च्या दिशेने 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तर नवीन गोलंदाज स्वराज अंधेर या ठिकाणी आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 32 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलं आणि या ठिकाणी 14 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या गेल्या आहेत. न्यू संघर्ष बंगलापाडा संघाकडून गिरीश तांबडे आणि किरण तांबडे चांगली भागीदारी या ठिकाणी रचली जाते. पहिल्या गड्यासाठी निश्चितच उच्चांक गाठला जातो. भागीदारीचा 14 धावा तब्बल धावफलकावर लावल्या जात आहेत. 2 फलंदाज आपण पाहतो, गिरीश अँड किरण. काय फलंदाजी केली जाते, काय क्लास दाखवला जातोय गिरीश याच्याकडून. फलंदाजीचा स्टँड दाखवला जातोय. आपण कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. हो कुठली चुकी केली जात नाही. या ठिकाणी फलंदाज बाद होतो. किरण तांबडे याची खेळी संपुष्टात. कमॉन डीजे. तर नवीन फलंदाज हर्षद डबले निश्चितच त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली गेलेली हर्षद याने तोच हर्षद या ठिकाणी आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागतं. तर एका बाजूने आपण पाहतोय फलंदाज गिरीश तांबडे. चांगली फलंदाजी आतापर्यंत गिरीश याच्या बॅटीतून पाहायला मिळाले. मात्र नाराज केलं किरण याने. चौकाराच्या हॅट्रिकवर गोलंदाज किरण तांबडे. यस गेम ऑन गेम स्टार्ट. पुन्हा एकदा यावेळेस हवाई सफर केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. मात्र चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी. व्हाट अ शॉट. यो 6 A1 क्वालिटीचा फटका. तर एक मोठा फटका या ठिकाणी पेश केला जातोय. फलंदाज गिरीश तांबडे याच्याकडून काय फलंदाजीचा टान्स दाखवला जातो या ठिकाणी. क्लास दाखवला जातो. टी फॉर टॅट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट असं म्हणावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्तीचा खेळून काढला गेलाय. चेंडूला एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जात नाही. चांगले क्षेत्ररक्षण होते. तत्पूर्वी सिंगल या ठिकाणी कंप्लीट जाते. एकेरी धावीने आता मात्र धावफलकावर धावा लागल्या जातात. ऑन दी बोर्ड आपण पाहतोय 21 धावा लागल्या जातात. अजूनही 11 धावीची गरज विजयाकरिता. 9 चेंडू आणि 11 धावा. की आता मात्र हर्षद डवले ज्याच्याकडे मोठे फटके
मारण्याची क्षमता आहे आणि ते त्यांनी या ठिकाणी करूनही दाखवलंय. एखादा मोठा फटका किंवा एखादी इनिंग पुरेशी असते फलंदाजाला फॉर्ममध्ये येण्याचा संकेत. या ठिकाणी चुकी केली जाते, चुकीला माफी नाही, वाईटचा इशारा देखील येतो आणि चेंडू फरार होतोय त्या ठिकाणी. सीमा रेषा पार चौकार, 5 धावा. DJ Sajjan. तर काय फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज चुकी करतो. स्वराज अंधेर या ठिकाणी एक्स्ट्रा स्वरूपाने 5 धावा धावफलकावर येत आहेत. 26 धावा लागल्या जातात, म्हणजे अजूनही 7 धावीची गरज विजयाकरिता. या ठिकाणी निश्चितच चुकी केली जाते, चुकीला माफी नाही. तर या ठिकाणी 4 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 4 धावींनी या ठिकाणी 30 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. फक्त 2 धावीची गरज विजयाकरिता. तर फक्त आणि फक्त 2 धावीची गरज या ठिकाणी विजयाकरिता. कीच टायमिंग वाचवला जातोय. लगेच गणेशपुरी संघाने तयार राहायचं आहे. पुढील नाणेफेका केली जाईल. काय फलंदाजी टान्स दाखवला गेला. गिरीश तांबडे आणि हर्षद डवले यांनी आपल्या संघाला या ठिकाणी विजय करून दिला जातोय असंच म्हणावं लागेल. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावायचा या ठिकाणी विजयी धाव देखील पूर्ण केली जाते आणि चेंडू त्या ठिकाणी सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण केलं जाते. या ठिकाणी विजय होतोय. हार्ड लक पिंपलचे संघ. या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. तुमचं देखील मी सूरज अंधेर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज अंधेर आणि आत्ताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गिरीश तांबडे दोघांनी देखील या ठिकाणी आपला मेडल घेऊन जायचं या. सूरज अंधेर आणि गिरीश तांबडे. धन्यवाद डीजे. तर गिरीश तांबडे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं मेडल घेण्यासाठी यायचं आणि नाणेफेकीसाठी आपला कर्णधार या ठिकाणी लगेच पाठवायचंय.